नमस्कार मित्रांनो, मी आकृती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आकृतीज किचन कॉर्नरमध्ये। तर जसं तुम्हाला माहीतच आहे की मी माझ्या मूळ गावी आलेली आहे। तर मूळ गावी आता आम्हाला द्यायची आहे आमच्या बहिरीची राखण देण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण तयार करीत आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हळद, मीठ, तिखट, सुकं खोबरं आणि लसूण। तर सुकं खोबरं आधी आपण टेचून घ्यायचे आणि नंतर सुकं खोबरं टेचून झालं की मग त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसणाच्या 8-9 पाकळ्या। मोठी लसूण आहे म्हणून 8-9 पाकळ्या घालून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्यालाही टेचून बारीक करून घ्यायचे। असं वरवंट्यावरती जसं आपण केलेलं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की वरवंट आणि पाट्याचा उपयोग आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो। तर हा जो मसाला आहे तो राखण देण्यासाठी वापरणार आहोत आपण। ह्याच्यामध्ये आपण आता हळद, मीठ आणि तिखट घालून घ्यायचं आणि एकदम बारीक असा मसाला वाटून घ्यायचा। ह्याला खरं तर आपण ह्याच्यामध्ये वाहिनात बनवतो। वाहीन म्हणजे काय तेही मी तुम्हाला आता दाखवेल। वाहीन आणि पारे म्हणजे कसं मोठी लोखंडाची वस्तू असते, त्याच्याने कुटून ह्याला करायचं असतं। पण आमचं वाहीन आता थोडंसं खराब आहे त्याच्यामुळे मी त्याचा वापर करू शकली नाही। बट मी ह्याला पाट्यावरती आणि वरवंट्यावरतीच वाटून घेतलं। थोडं पारंपरिक पद्धत असावी म्हणून दगडाच्या ह्याच्यामध्येच वापर केलेला आहे। तर हा पहा आपला जो मसाला आहे तो एकदम रेडी झालेला आहे आणि खरंच हा खूप टेस्टी लागतो। आणि हे जे आपण नैवेद्य दाखवणार आहे दैवाला त्याच्यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर करत नाही। फक्त हा जो मसाला आहे आता ह्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद बस। याच्या व्यतिरिक्त सुकं खोबरं आणि लसूण याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही जाणार नाही। तेल नाही, कांदा नाही, काहीच नाही। लिटरली पाण्यासारखं असतं पण ते इतकं टेस्टी असतं। मी तुम्हाला आता वाहीनही दाखवते। तर बघा हा जो मसाला आहे तो रेडी झाला आणि मी एका पिशवीमध्ये घालून घेतला आहे। ह्याचा वापर आपण उद्या करूया। नैवेद्य काय असतं त्याची पूर्ण प्रोसेस काय ते तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर हा पहा हा आहे वाहीन, हा आमच्या अंगणामध्ये आहे आणि हे बघा त्याच्या आजूबाजूला विटा असल्यामुळे मला तिकडे काही करता आलं नाही। अदरवाईज मी त्याच्यामध्येच तुम्हाला करून दाखवलं असतं।